तर पुण्यामध्ये पावसामुळे सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी शिरलेलं होतं। त्यामुळे नागरिक देखील जे आहेत ते परेशान झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते सखल भागामध्ये शिरलेलं होतं। पुण्यामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो झालेला होता। सध्या आपण पुण्यातील अप्पर इंदिरानगरमध्ये आहोत आणि या परिसरामधले जे घरं आहेत खरं तर त्या घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे। आपण परिस्थिती पाहू शकताय। खरं तर या घरामध्ये ज्यावेळेस पाणी सुरू होतं खरं तर आता पाणी ओसरलेलं आहे, मात्र सध्या जी परिस्थिती आहे इथल्या घरच्यांनी खरं तर हे सर्व पाणी आहे ते सध्या बाहेर काढण्याचं त्यांच्याकडून काम सुरू आहे। ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता त्यावेळेस अख्खं त्यांच्या पूर्ण घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं होतं। मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी जे आहे ते सध्या विविध अप्पर नगरमधले जे परिसर आहे परिसरातल्या विविध नागरिकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आपण परिस्थिती पाहू शकतोय की गेली 3 तासापासून खरं तर मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये बरसत आहे आणि ह्याचीच प्रतिक्रिया आपण पाहू शकतोय की अप्पर नगर जे इथला जो परिसर आहे या परिसरातल्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि जे पाणी घुसल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते इथल्या नागरिकांचं झालेलं आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने हे पाणी सध्या घरामधून काढत आहेत। आपण त्यांच्यासोबत खरं तर संपर्क साधूयात, बोलूयात, चर्चा करूयात। ताई, आपण पाहू शकता की पाऊस मोठ्या प्रमाणात इथे झालेला आहे, तुमच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, काय सांगाल? आम्हाला लाईन बदलून द्या। ड्रेनेज लाईन मागची ड्रेनेज लाईन फुटलेली आहे, ती बदलून आम्हाला पुढच्या दुसऱ्या लाईन करून द्या आम्हाला, बस आमची हीच इच्छा आहे। खरं तर किती वेळापासून तुमच्या घरामध्ये पाणी होतं आणि तुम्ही ते पाणी काढताय? पाणी जवळजवळ 3 तास झाले आम्ही पाणी काढतोय घरातून बाहेर पाणी, आणि ह्या वासाने आम्ही कंटाळलेलो आहे। वास कंटिन्यू येतोय, आजारी पडायचे लगेच। यातून घुसी बिशी मेलेलेच सगळे बाहेर यायला लागलेले सगळं। म्हणजे हे सातत्याने पावसाळ्यामध्ये असं होतं की ह्याचा सुरुवातीला पहिल्यांदा होतं? नाही, पाऊस सुरू झाला की सुरूच होतं, कारण हे मागची जी 16 एकरमध्ये मेन लाईन आहे ती लाईन चोकअप होती सगळी, तिथं ड्रेनेज लाईन फुटलेली ती, त्याच्यामधून रिव्हर्स पाणी सगळं येते आतमध्ये। कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे।